याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, सध्या पावसाची स्थिती काय आहे आणि उद्या शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे, या व्यतिरिक्त काय काय खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते? हेमाली, नक्कीच जायकवाडी धरणातून जो पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे आणि त्यांना स्थलांतरित केलं जातं। मी पैठणच्या नाथ हायस्कूलला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की तब्बल 3000 लोकांचं स्थलांतर या शाळेत झालेलं आहे। आता अंधार पडला, या अंधारात अशा या खोलीमध्ये हे लोक बसून आहे, जे मिळेल ते खाण्याचा प्रयत्न करतायत आणि आता त्यांना जेवण देखील मिळत नाही। कुणीतरी जेवण आणून दिलं ते खातात, आता रात्र अशीच काढणार। काय परिस्थिती दादा, असंच आता किती म्हणजे हे जेवण कुठून आलंय काय? आम्हाला हे नगर परिषद म्हणून जेवण आलेलं आहे। आता हे काय म्हणजे आता किती दिवस येणार आहे असं म्हणून पाणी तवरतक चालन तवरतक आम्हाला जेवण असंच येणार। काही महिला आहे आपल्या सोबत, काही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय मावशी, काय परिस्थिती आहे घराची? एका भगवनात खाते, काहीच नाही, ताटच नाही राहिले, भांडे नाही राहिले, काय करू मग? कपडे मला अशी थंडी वाजली, मला चालता येईना सर। पाण्यामध्ये असे एवढे पाण्यातून आले, स्वेटर बिटर घालून कपडे सकट पडले तसे। जेवायची काय हे काय हे काय तिथं घेतलं नगरपालिकाचे, जसं भगवण्यात आणलं या भगवनात धरून तर एक भगवनात घेतला आणि खाऊ राहिलं। काय म्हटलंय तू? सोय नाही केली? काही सोय नाही केली, सकाळपासून आम्ही पाण्यात हे पापा वरलेची मी अजून सोय नाही केली, काही नाही। आम्ही फिरू लागलो इकडे तिकडे, कोणी येऊ नाही लागलं, कोणी बघू नाही लागलं। आता 10-15 मिनिटं पहिले म्हणतात ते चला आता नाथ स्कूलला। आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून पाणी आलं आमच्या घराने, त्यांना काळजी नको यायला। लेकर बाळ कुठे आहे? लेकर तिकडे सोडून आलो। हे मध्ये मी तुम्हाला बाजूचं चित्र दाखवतो, लहान मुलं आहे। आता या ठिकाणी इलेक्ट्रिशियनचे लोक आलेले आहेत, ते पण लाईट जोडण्याचा प्रयत्न करतात। लहान लहान मुलं आहेत, ती कशी अशा ह्या सगळे आता रात्र कशी काढणार? हे बघा, हे चिमुकले हे स्वतःच लोक इथं झाडून घेत आहे कारण त्यांना झोपायचं। काय ताई, स्वतःच झाडून घेत आहे? नाहीये, प्यायला नाहीये आम्हाला, उपासाला काही नाहीये। लेकरं बाहेर रडायला आले आमचे। कुणीच आलं नाही का जेवण वगैरे? काही जेवण नाही, कोणीच नाही आलं आमच्याकडं। उपास आहे का काय? आमचे लेकर रडायला आले खाण्यासाठी। उपास आहे का तुम्हाला? उपास आहे आज आम्हाला। उपास पण नाही सोडला? उपास सोडला नाही, नवरात्रीचे 9 दिवस उपास आहे आम्हाला। खायला प्यायला काही नाही। आमचं बाळ हे बा मुलगा आहे, ही मुलगी आहे, खाण्यासाठी रडायला आले लेकर। काय परिस्थिती आजी? खाण्यासाठी रडायला लेकर खाल नाही, प्याल नाही, घरात पाणी गेलं, भांडे नाही, सगळं वाहून गेलं। लेकरांना जेवायचं कुणीच आणून काही दिलं नाही? आणून दिलं जेवायचं, कोणी आणून दिलं लेकरला? भात नाही आलं तिथं, काहीच नाही आलं, जेवण नाही, काही नाही। जेवायला याला खायला प्यायला आमचे लेकर रडायला लागले तर आता तुम्हीच झाडून घेताय सगळं, इथं झोपायचं का? कसं झोपायचं? काय झाडून तसं झोपणं लागणार, आता काय करता? आथरून बिथरून काहीच नाहीये? काहीच नाही आमच्याकडे, सर पाण्यात गेलं आमच्या लोहून, सर पाण्यात गेलं, पसारा की सरा एक बास नाही राहिलं खाय प्यायचं। मग आता ही रात्र कशी काढणार तुम्ही सगळी? आता काय खाली झोपायचं? खाली झोपीन लागा, मग काय करावं आता? नक्कीच ही सगळी परिस्थिती हेमाली, हे लहान लहान मुलं आहे। आता इथं ना अथरून आहे ना काय आहे, हे सगळी घाण आहे। आता ह्या सगळ्याच्या त्यांनी रात्र कशी काढावी चिमुकले आहे, ते जेवणासाठी मागतायत, पण आता त्यांना जेवणासाठी देखील कायला या लोकांकडे काहीच उरलेलं नाहीये। भयंकर अशी सगळी परिस्थिती आहे, म्हणजे ऐकूनच अंगावर शहारा येतो। लहान लहान मुलं आहेत, आईला जेवण मागतायत पण त्यांच्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये। भयंकर ही सगळी पैठणमधली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच पुरामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे, मात्र प्रशासनानं सुद्धा योग्य ती सोय त्यांची करायला हवी। धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, या सगळ्या परिस्थिती सांगितल्याबद्दल।